मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. सो आज आहे ना, मी विचार करत होती की ह्याच्यावर पॉडकास्ट करू की त्याच्यावर पॉडकास्ट करू की तिच्यावर पॉडकास्ट करू की हे इम्पॉर्टंट आहे की हे इम्पॉर्टंट आहे, काय शेअर करू मला काय समजतच नव्हतं. कारण काल एक व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये बघून असं वाटत होतं की ह्याच्यावरती बोलायला पाहिजे. मग त्याच व्यक्तीचा आज परत व्हिडिओ बघितला तर असं वाटलं की नाही आज हिच्यावरच बोलते, आज बरोबर काल काल काय बोलत होती, आज काय चाललंय. नंतर मग परत एक दुसऱ्या आपल्या कॅरेक्टरचा व्हिडिओ बघितला. मग असं वाटलं की हिचं पण काय, म्हणजे एकाचं संपलं ना, एकाचं बघून असं हे झालं ना, म्हणजे थोडं आपण ते डायजेस्ट होतंय ना होतंय, तोच दुसरा काहीतरी माती खात येतो. असं म्हणजे एकामागे एक चालूच असतं. आणि मग असं वाटतं की काय करू आज, म्हणजे कोणाला प्रायोरिटी आहे, म्हणजे प्रायोरिटी देण्याच्या तर लायकीचे नाहीच आहेत. मग काय करावं तरी काय, म्हणून ना मी एक आयडियाच केली. म्हटलं की तसंही हे विषय एकमेकांमधलेच गुंफलेले विषय आहेत आणि प्रत्येकजण असं वेगळं वेगळं काहीतरी सांगतंय. आजच मी ना इन्स्टाला एक हे टाकलं आहे, म्हणजे एक ॲडजेक्टिव्हचं मिनिंग आणि ॲडजेक्टिव्हचं एक फुल फॉर्म असं तिथे एक लावलं आहे. गॅंडू म्हणजे ज्याला काहीही माहिती नसताना उगाचच अननेसेसरी लोकांना फालतूचं ज्ञान द्यायचं, स्वतःला काही त्याच्याशी घेणं न देणं, स्वतः त्या गोष्टींचं अनुकरण नाही करत, काय नाही. तर हे सगळे जे गॅंडू लोक आहेत, तर म्हटलं आता थोडंसं प्रत्येक जणाने ह्यांचं असं सो कॉल्ड फ्रेंड्स आहेत, सो कॉल्ड ग्रुप आहे ह्यांचा, DBS आहेत हे. सो प्रत्येक DBS कसं एकमेकांच्याच विरोधात आणि एकमेकांचेच कसे हे आता फ्रेंड्स आहेत की आता असे फ्रेंड्स असण्यापेक्षा मला वाटतं दुश्मन परवडले. सो म्हटलं यांचं एकत्रितच एक पॉडकास्ट करूया, म्हणून आज काहीतरी वेगळं अटेम्प्ट करते आणि 1 बाय 1च असेल, बट सांगेल म्हणजे जसं होईल तसं तुम्हाला कळेलच. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. सो सगळ्यात आधी सुरुवात. Hey you all lovely and beautiful people, this is a new day, new start and the day starts with all you lovely and beautiful people. आणि आज पुढे काय होणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे, तर बघत राहा. सो आमचा चाबो दुखतोय, बोचुमोनचा चाबो दुखतोय, चाबोला काहीतरी आलंय, चिमटा काढला असेल ढबी डुकरेने, म्हणून आता जोराचा सणसणतोय. आता इतके दिवस आता मजा मारली, हे फटॅक तर आता धरलाय तिचा चाबो. तर त्याच्यावरून एवढं लेक्चरबाजी की आता आम्ही स्वतःला प्रायोरिटी देणार आहे, आपण एवढे खर्च करतो, आपण एवढा पैसा खर्च करतो, फिरायला जातो, मूव्ही बघतो, पॉपकॉर्न खातो, पण जेव्हा तेच पैसे आपल्याला डॉक्टरला द्यायची वेळ येते, डॉक्टरची फीस द्यायची असते किंवा कुठचे रिपोर्ट्स काढायचे असतात, तर आपण विचार करतो अरे बापरे एवढे पैसे. तर मला काय वाटतं की आपण आहे ना असा विचार नाही करायला पाहिजे. आणि एवढा खर्च आपण जेव्हा करतो, स्पेशली आपण नाही म्हटलं तरी, कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला पॉपकॉर्नसाठी खूप पैसे जातात. मूव्ही बघायला आपण जेव्हा एखादा मूव्ही बघायला जातो तेव्हा तिथे आपल्याला खूप पैसे लागतात, खूप खर्च होतो नाही म्हटलं तरी. सो मला असं वाटतं की आपण त्यापेक्षा आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. जेव्हा आपण नसणार तेव्हा आपल्या फॅमिलीला, हॅलो एक्सक्यूज मी, आपण नाही, तू तेरा देख भाई, तू तेरा देख, तू नसणार तर तुझ्या फॅमिलीचं काय होईल ते तुझं बघ, आमचं आम्ही बघू. आपण करून आम्हाला नका ओढू त्याच्यात, आणि आम्ही तुमच्या निगेटिव्हिटीचा भाग नाही. या पॉईंटवर येते मी नंतर. तुझीच मैत्रीण मोठे डेंगे हाकते, मोठं फिरत होतात ना गळ्यात हात घालून एकमेकांच्या आणि कुठे कुठे डांगीत, तर जरा ना विचार करा जरा बोलताना. हे जे आपण जे लावलंय ना ते तुमच्यापर्यंतच ठेवा. तुम्ही कल रहो ना रहो तुम, हम तो रहेंगे भैया, हम तो मज़े की लाइफ जिएंगे, हम तो मस्ते सुस्ते और एकदम स्वस्थ है, हम हमारा ख्याल रखते हैं, तुम्हारे जैसी गंद वाली लाइफ नहीं है हमारी. समजलं ना? अक्कल शून्य बाई, उगाचच काहीतरी आपलं स्वतःचं जे काही आहे ना ज्ञान गॅंडूगिरी ती स्वतःकडे ठेवायची. आपण काय बोलायचं नाही. काल हे सगळं ज्ञान पाजळलं, आज गेली आपली चाबो उडवत. दिवसभर आपली भटकते तेव्हा नाही हिच्या चाबोला लागल्या काय हां. आणि आता मोठे ढाचे देते. आणि मला तुम्हाला सांगायचं नाही आहे, आमच्या फॅमिलीमध्ये आता रिसेंटली पण झालेलं आहे, पण मी ते ठीक आहे ते तुम्हाला नाही सांगायचं आहे मला. मग नको सांगू,
आम्हाला जाणून पण घ्यायचं नाही तुमच्या फॅमिलीत कोण आहे, कोण गेलं, कोण टपकलं, कोणाचं काय झालं, गेले उडत. नको सांगूस. हे काल बोलून आज लगेच सांगत, म्हणजे इनडायरेक्टली दाखवलंच त्या मामीला काहीतरी झालंय म्हणून. ओ बघा मामी कसले काय बघायला बिघायला, आणि कोणाची काही सिंपती आणि कोणाला काही कोणाबद्दल काही चांगली भावना नाही आहे. तुमचं हसक तुमच्यावर हसते, ती दाखवते कसं बघा आमच्या फॅमिलीमधले कसले येडे लोक आहेत. स्वतःकडे काय लक्ष नाही, आमच्याबरोबर उंडारतात, आमच्याबरोबर मजा करतात, आम्हाला कमवून देतात, आणि आता बसलेत बोंबलत, स्वतःची काळजी न घेता फालतूगिरी करत राहिले आमच्याबरोबर, आणि आता यांची बूच लागले. बघा हसा लेको, हसा यांच्यावर, असं दाखवते ती. आणि तुम्ही काय मोठे जा अजून फिरायला हिच्याबरोबर. आणि त्या गुडप्याबद्दल तर काहीतरी ज्ञान पेलूच नको. काय तर म्हणे की गुडप्या आहे म्हणून सगळं काही आहे. नाहीतर असं असतं एका पार्टनरला कुठेतरी जायचं असतं, पण दुसरा पार्टनर ते अग्री नाही करत, किंवा ते दुसऱ्या पार्टनरची तेवढी ते सहमती नसते, आणि ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व व्हायचं नसतं त्यांना, तर मग प्रॉब्लेम होतो. मग नाही होत. त्यासाठी दोघांनी एकत्र येणं, दोघांनी एकाच गोष्टीवरती ठाम असणं, दोघांचं एक मत असणं खूप जरुरी आहे, आणि ते आमच्यामध्ये आहे. जर मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणाली तरी पण फनी आहे, फनी वेळात वेळ काढतो आणि तो येतो, त्यामुळे सगळं पॉसिबल होतं. जसं की आज मला जायचं नव्हतं, पण तरीही फनी म्हणाला की नाही आपण गेलं पाहिजे, आणि तो वेळात वेळ काढून आला. सो थँक्यू फनी. अरे लाज वाटली पाहिजे त्याला, काय थँक्यू फनी. आणि तुला पण लाज वाटली पाहिजे. काय फायदा एरवी ती गाडी उडवते, मोठी गाडी शिकली पाहिजे, आणि कसं मी इंडिपेंडेंट आहे आणि सगळी नाटकं करते, पण कुठे पण हागायला जायला पण टमराला घेऊन नवरा लागतो बरोबर, स्वतःची धुता पण येत नाही, त्याला नेते बरोबर धुवायला. हां का कशाला, पण गरज काय आहे? तू जाऊ शकत होती ना. सहमती आहे नाही आहे, पण काहीतरी असतं की नाही आयुष्यात, काय प्रायोरिटीज आहेत की नाही आहे. म्हणूनच म्हणते भाई तुमचं आयुष्य तुम्हाला लखलाभ. तुमचं काय झालं पास्टमध्ये, काय झालं, उद्या काय होणार आहे, उद्या ते तुमचं तुम्ही बघा, काय करायचं ते करा. तुमच्या आयुष्यात काय होणार आहे ना ते तुम्ही त्याचे सोलली तुम्ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी उचला. आम्हाला नका सांगू. आम्ही असे नाही आहे फालतू. छोट्या छोट्या कारणाला आमच्या वेगळ्या प्रायोरिटीज आहेत. आमच्या आयुष्यामध्ये ना खूप ध्येय आहेत, आणि त्याच्याकडे आम्ही फोकस्ड आहोत, आणि असले फालतूगिरी करायला आम्हाला वेळ नाही. अशा तशा गोष्टीवरून आम्ही पार्टनरला जज करत नाही की इथे का नाही आला, तिथे का नाही आला, बारशाला का नाही आला, गोद भरायला का नाही आला, हलवायला का नाही आला, आणि डुलवायला का नाही आला. नाही करत आम्ही असा विचार, कारण त्याला कामं आहेत, त्याला रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आणि आमची स्वप्न खूप मोठी आहेत. अशी फालतू काहीतरी असं नाही आहे उद्या काय होणार करून आम्ही आजची वाट लावून ठेवत नाही. आम्ही उद्यासाठी मेहनत करतो. उद्या होणार, चांगलंच होणार हा विचार करतो. काय होणार बकवास कुठची. आणि सच अ शेमफुल ॲक्ट बाय डॉक्टर फनी. म्हणजे तो तर प्रोफेशनला शेमच आहे, कलंकच आहे. हे तर आपल्याला माहितीच आहे. डॉक्टर चुकून बोलली त्याला, कंपाऊंडरची पण लायकी नसलेला माणूस. काय तर म्हणे त्या बंजीला चढवायला काय सांगतो की ही आहे ना तुमच्यासाठी MRI स्किप करून आली, MRI. अरे लाज वाटली पाहिजे तुला, डॉक्टर आहेस ना तू. काल तर खूप हुशाऱ्या मारत होती, तेव्हा तर मागून असे हो ना, आणि उद्या काय होणार आहे तेच, आपण फिट असलं तर सगळं फिट असतं. तू फिट गुडप्या काळ्या मनुक्या गबस. सगळे ना उचलून ना ते ना एंडक्याचे काला जामून तुझ्या तोंडात ठुसेन, समजलंस का बावळट कुठचा. आला मोठा सांगते हे ब्युटिफुल काय करते तू पागल. कोणाला ऐकायला पण येत नाही तुझा आवाज. काय करत असते, फुचक्याऱ्या सोडत असतो फुचकुंडा कुठचा. एखादा असला असता ना बोलला असता की सगळं बाजूला, आणि कालच शेण खाल्लंच ना एवढं उभं राहून. काय काम नाही धंदे, ह्यांनाच म्हणतात हेच आहेत खरे गँडू. बघा काल मोठं सांगत होती, आणि आज सगळं धाब्यावर बसवलं. आज सगळं काही सोडलं तिकडे. MRIचं पोस्टपोन केलं, कॅन्सल केलं, आणि उंडारते आपली चाबो घेऊन आपला जडबुडाची. आणि वर देवाचं वगैरे काहीतरी, म्हणजे काही नाही तर मग देवाचं वगैरे काहीतरी बोलायला सुरू करायचं की आपण लोकांना खुश ठेवायचं असतं. मला इतकंच माहिती आहे आपल्यामुळे कोण खुश होत आहे, तर का नाही तो बघतोय, बाप्पा बघतोय. एनिवेज नाही, काय नाही, बाप्पा काय बघते. खुश ठेवायच्या चक्करमध्ये तुझं होणार आहे ना ते बघ आधी. खुश ठेवते, आणि हा वहम आहे तुझा की तुझ्या येण्याने किंवा तुझ्या असण्या नसण्याने कोणाला काही फरक पडतोय, आणि कोण खुश होतंय कोण नाराज होतंय. काय नाही होत.
कोणाला काही फरक पडत नाही. लोक काय असंच बोलवायचं काम करतात, टाइमपास. तसं तर तुमचं तर टाइमपासच चाललंय. तू आणि सगळीकडे कॉन्टेंटसाठी जातेस, तरी पण काय काय कामी तरी येतं नाही तुझ्या. आणि म्हणे खुश ठेवायला जाते. कोणाला खुश करायला जाते काय? तू काय हेस का? कोणा सगळ्यांचा मक्ता घेतलाय का खुश ठेवायचा? हां, ज्याला ठेवायचं त्याला ठेव, त्याच्याबरोबर तू खुश नेस त्याचा आधी काय करायचं ते बघ. म्हणून इकडे तिकडे खुश करायला जाते. खुश करायला जाते की स्वतः खुश व्हायला जाते? जरा ह्याच्यात थोबड्या व्यतिरिक्त जरा 4 थोबडे बघून येते, जरा हॅ हू करून येते, ह्याच्या त्याच्या अंगलटीला जाऊन येते. त्यासाठी जातेस ना तू, स्वतःची मिटवायला जातेस. मोठी चालली खुश करायला. आणि बाप्पा काय बघतोय, बाप्पा काय बघतोय. आणि एवढंच जर होतं तर स्वतःच्या बहिणीला द्यायचं ना ज्ञान. ती का नाही आली? ती तर तिथेच थांबली. तिची पण वाट बघताय सगळेजण. सगळे म्हणत होते की फुग्गी का नाही येत आहे. पण ठीक आहे, जाऊ दे. तिचं काय, तिची छोटी मुलगी पण आहे, नन्नू पण आहे तिच्याबरोबर नन्नू आहे. वा रे वा. आणि तुझी काय पार पोचली का मुलगी? तिला काय नाही, तिचं काय हे नाही आहे, लाईफ नाही आहे. तिला काय झोप, अभ्यास काय नाही. ती तर छोटी आहे नन्नू, तिला तर चालेल. पण तिचं तर म्हणजे ह्या एकदम लहान मुलं असतात तेव्हा त्यांचं अभ्यासाचं वगैरे काही प्रेशर नसतं. स्वतःचं बघ आधी. आणि आता तर सांगत होती की सगळ्यांना खुश ठेवलं पाहिजे आणि आयुष्यात सगळे आपल्याकडनं खुश असले पाहिजेत. आपण जितकं होईल तितकं लोकांसाठी केलं पाहिजे. आम्ही भटकतोय आणि सगळीकडे जिथे आम्हाला पॉसिबल होईल तिथे सगळीकडे आम्ही पॉसिबल म्हणजे आमच्याकडे पॉसिबल होतं. आम्ही काही विचार नाही करत. तर आम्ही सगळीकडे भटकत असतो. सगळीकडे ह्याच्याबरोबर झालं की त्याच्याबरोबर, त्याच्याबरोबर झालं की त्याच्याबरोबर झालं की त्याच्याबरोबर. आणि मग जेव्हा फनी बरोबर वेळ येते तेव्हा मग माझा चाबो दुखतो. आता मी घरी जाऊन कशी झोपणार आहे काय माहिती. आता झोपायचं कसं होतं आहे, अंथरुणात पडल्यावर कसं होतं आहे. आता कारणं सांग तू, समजलं का? गुडप्या ऐक आता, बस तिथे हलवत. झोपाळा म्हणते मी, झोपाळा. दुसऱ्या बाजूला आपण त्या बोंबाडचं तर बघतोच आहोत की ती काय म्हणजे सगळंच रिश्ते नाते सब में तोड दू, मैं मण्यार से मिडनाईट कम्फर्ट का रिश्ता जोड दू. म्हणजे त्या मिडनाईट कम्फर्टसाठी सगळे सोडले तिने, तोडले. घरचे, सासरचे, माहेरचे, वरचे, खालचे, आजूचे, बाजूचे, कोणच नाही. फ्रेंड्स नाही ना, कोणच नाही. मग ह्यांचं जे ज्ञान आहे, हे जे काही गांडूगिरी करतात, हे जर स्वतःच्याच फ्रेंड्सना नाही समजावू शकत असतील, जर ह्यांचेच लोक जर असं वागत असतील, तर मग काय उपयोग? मग लोकांना कशाला सांगताय तुम्ही? कशाला उगाचच ज्ञान पाजळताय? ती बोंबाड पण, तिने तर आता रिलेशनशिपवर काही बोलूच नाही. इतकं फासलंय तोंडाला, इतकं फासलंय धडधडीत, म्हणजे सगळीकडे नाचक्की झाले, इतकं उघडं नागडं पडलंय. तरी पण यांची गँडूगिरी काय थांबायचं नावच घेत नाही. म्हणजे कंटिन्यूस चालूच. असं वाटतं तसं वाटतं, आमचे असे संस्कार आणि आम्ही असं करतो आणि अशी संस्कृती जपतो. कुठल्या संस्कृतीच्या गोष्टी करते? कुठल्या संस्कृतीत लिहिलंय की सगळं तोडून टाकायचं, सगळ्यांशी भांडायचं आणि असं निब्बर गेंड्याच्या कातडीसारखी असं फिरायचं आणि तोंड घेऊन यायचं आणि वर लेक्चर द्यायचं? हे कुठल्या संस्कृतीत आहे? आमच्या संस्कृतीत नाही बाबा. त्यामुळे उगाचच काहीतरी वेगळंच, म्हणजे जे तुम्ही बोलताय ते तुमचं स्वतःच्या बाबतीत तर घडताना दिसतच नाही आहे. उगाचच गँडू 2.0 बोंबाड. तिसरा गँडू तो खाजा द यक्कू, खाजा द गेंडा, खाजा द उलटी मिशीवाला. असंच बोलणार मी या बाईला ना, असंच बोलणार. त्याशिवाय कळत नाही, या लोकांना हीच भाषा समजते. सो काय त्या फोटो, म्हणजे नाऱ्याचा फोटो बघून अक्षरशः म्हणजे मलाच टेन्शन आलं की, म्हणजे विषय जस्ट काढला होता की जेव्हा 4 वर्षापूर्वी असं झालं होतं आणि नाऱ्या ॲडमिट होते आणि त्यांची प्रकृती एकदम खालावली होती, तेव्हा हेच धीर होते जे माझ्यासोबत होते आणि त्यांच्यामुळे मला धीर मिळाला होता, धीरामुळे धीर मिळाला होता. सो बघा, आज त्यांचा साखरपुडा होतो आहे. मला खूप आनंद वाटतो आहे. म्हणजे हे आत्ताचं म्हणजे हिच्या लक्षात आहे, हे सगळ्या आठवणींना ही उजाळा देते आणि ॲट द सेम टाईम नेक्स्ट मोमेंटला दाखवते त्या नाऱ्याचा चेहरा. हे बघा, आमची अशी अवस्था असताना सुद्धा आम्ही ब्लाऊज आणायला गेलो होतो. त्यानंतरही आम्ही परत केपीला जाऊन ब्लाऊज आणला आणि तेव्हा अवस्था दाखवताना जो नाऱ्याचा चेहरा दाखवला आहे, तो फक्त चेहरा बघा. मला असं वाटतं की परत ती वेळ लवकरच नको व्हायला रिपीट. सो काळजी घे खाजे, आणि लाज वाटली पाहिजे तुला म्हणजे असं बोलताना. अगेन
म्हणजे इतकं इंडिपेंडेंट असण्याचा स्त्री आणि ओ स्त्री तुम कभी मत आना, तर इतकं आम्ही कसं कमवतो आणि आम्ही कसं स्वतःच्या पायावर उभे आहे आणि कसा पैशाचा माज आहे आम्हाला आणि कसं केलं पाहिजे, कसं गुंतागुंत वाढवली पाहिजे, हे सगळं भाषण देत असताना स्वतः तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे ती बोचू बघा, इतकं भाषण देते पण काय त्या फण्याशिवाय तिचं काय, सगळीकडे बारशाला पण तो फन्या लागतो. आता तो कशाला लागतो, खरंच लागतो की तो येतो आपला हलवत, म्हणजे हात हलवत, काय माहिती. पण हिचं पण तसंच, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी, एवढं भटकायला जाते मैत्रिणींबरोबर, त्या पोरीला जीवावर टाकून कोणाच्या तरी, त्या येड्या पोरीला. तर तेव्हा तू कसं काय मग ते मॅनेज करते, तेव्हा तर बरोबर होतं. पण ब्लाऊज आणायला एखाद्या बाईला दिसते म्हणजे अक्षरशः त्या नवऱ्याचं पूर्ण काय, म्हणजे कसा तो झालाय, असं वाटतंय की काय आत्ता पडेल, जिथे आहे तिथे कोसळेल, अशी अवस्था असताना त्याला ब्लाऊज आणायला तू स्वतः नाही जाऊ शकत. ब्लाऊज आणायला गाडी कशाला काढायला पाहिजे, एक रिक्षा करायची, तू जाऊन आणू शकली असतीस. पूर्ण मग ते सगळं संसार घेऊन काय तिकडे काय तू काय नाऱ्याला घालून बघणार होती ब्लाऊज की काय, म्हणजे त्याला घालून दाखवणार होतीस आणि मग मला कसा दिसायलाय ब्लाऊज, तुम्हाला हवा तसा दिसायलाय की नाही दिसायलाय, म्हणजे काय उद्देश आहे, काय पर्पज आहे की ब्लाऊज आणण्यासाठी आपल्या अवस्था म्हणजे झालेल्या नवऱ्याला, जो कधीही कोलमडू शकतो, त्याला घेऊन गेली. आणि ते आणि वर सांगते पण आहे, म्हणजे हिला ते दिसतं पण आहे, कळतं पण आहे, पण वळत नाही आहे. ते तेव्हाच वळेल जेव्हा ना ते वळण चुकलेलं असेल, म्हणजे ते गेलं ना हातातनं, निसटलं ना, तेव्हाच कळणार आहे या लोकांना. आणि हे लोक दुसऱ्यांना सांगतात, अरे तुम्ही स्वतःच्या घरात स्वतःच्या माणसाची काळजी नाही घेऊ शकत, तुम्ही दुसऱ्यांना काय ज्ञान पेलायला येत आहे, तुमच्याकडनं लोकांनी काय शिकायचं. आणि खरंच ह्यांचा नवरा काय करतो, काय काम धंदे, अशा बायकांचं आणि असे नवरे. आणि मग का नाही, ह्यांना ना मिरच्या ज्या लागतात की सगळं जेव्हा हलताना दिसतं, यांची रियालिटी समोर येते आणि मग ते स्वतःच्या बहिणीवरच काहीतरी कुचपट्ट काढणं, ती बहीण आपलं काम काढून घेते, हे साहजिक आहे. कारण ह्यांचं काही कामाचेच नाही आहे, ह्यांचं सगळं याच्यावरच चाललं आहे, ह्यांची सगळी भिस्त, ह्यांचं असं, म्हणजे हे भलेही कितीही म्हणू देत, पण ह्यांचं सगळं असं आहे की आता हे येडा बनवूनच कमवायचं. आणि म्हणूनच ह्यांच्या अशा वर्तवणुकीमुळे किंवा हे जे लोकांना फसवण्याचा जो धंदा आहे ना ह्यांचा, जे इंटेन्शन जे ह्यांचं खराब आहे ना, त्या खराब इंटेन्शनमुळेच ह्यांचं काही साध्य होत नाही. आणि मग असं आरोना घेऊन दरवेळेला बसलेले असतात, असं मला असं बोलले, मी काय करू, आणि असं तसं, आणि मला असं, मग ताई मला वाचवा, ताई मला वाचवा. आणि मग ती ताई आपली येड्यासारखी, तिचं तर मी लास्टला घेणारच आहे. आता हा माणूस फ्रायडेला पूर्ण दिवस काय तर ते भावाचं काय होतं म्हणून तिथे गेला होता. मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच मुहूर्तमेढ होती, तर तिथेच थांबायचं, तर तिथून त्याला रातोरात घरी घेऊन आली, परत तिकडून घेऊन आली. कारण हिला परत ते सगळं धंदा करायचा होता ना, येडा बनवायचा, म्हणजे व्हिडिओ वगैरे अपलोड करायचं होतं, येडे बनवायचं, तर त्यामुळे मग तिथून इथे आली. मग परत रात्री 1-2 वाजता मग झोपून परत 6 वाजता उठायचं. आणि मग 6 वाजता उठून मग परत त्याला घेऊन तिकडे गेली, परत तिकडे व्हिडिओ वगैरे छापला. मग ते कसं चुकवणार, आणि मग मला कशी जबाबदारी दिली आणि मला कसं कर्तव्य पार पाडायला मिळालं वगैरे, ते आपली शोबाजी केली. मग तिथून परत यायचं, मग परत लग्नाला जायचं, मग लग्नावरून परत यायचं, मग नंतर भैरूचा बड्डे, मग तिकडे घेऊन जायचं, मग तिथे मग त्याचा अवस्था त्याची काय झाली आहे त्याच्यामध्ये पूर्ण, हिच्या फालतूगिरीमध्ये, हिच्या नाचकामामध्ये, हिचं काहीतरी आहे म्हणून हे असं नवरा. अरे तो असा नवरा आता तुम्हाला असं वाटतंय की अरे आपला नवरा आपल्याला किती साथ देतोय आणि किती काही, पण ह्याचमुळे ना त्याची साथ कायमची जाऊ शकते. ह्याचा विचार करा जरा. अवस्था बघ, लाज वाटली पाहिजे होती तुला, आणि ते बघतानाच तू तिथेच कट करून पुढच्या सगळ्या गोष्टी थांबवायला पाहिजे होत्या, तू विचार करायला पाहिजे होता. नाही, हे मी व्हिडिओ करायला म्हणून कॅप्चर करायला गेली, पण मला त्यातनं रियालिटी दिसली आहे, जी आम्हाला दिसते पण तुला दिसत नाही आहे. खाजे हवाय ना तो नाऱ्या, की निचोडून काढायचं, जेवढा काढता येईल की तेवढा काढून घ्यायचा, उद्या काय होईल माहिती नाही, हेच फॉलो करतेस.
काय बायका आहेत हॉरिबल. आणि मग आम्ही असं मेहनत करतो, आम्ही तशी मेहनत करतो आणि इतकं हे सोपं नाही. अरे नको नको आम्हाला असली मेहनत. जान है तो जहान है. काय करणार आहे तो पैसा घेऊन आणि काय करणार आहे, उरावर नेणार आहे. आम्हाला इम्पॉर्टंट आहे आमच्या नवऱ्याचं आयुष्य, आमचं आयुष्य, आमच्या मुलांचं आयुष्य. हे आमच्यासाठी अटमोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमच्यासारखं नाही, एवढे वाईट दिवस नाही आले आमच्यावर की सगळं ह्याच्यावर लावून दिसतंय तरी पण ते सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नुसतं हापापल्यासारखं. का तर कोणाबरोबर तरी मॅच करायचं आहे. किती कुत्सित मनोवृत्ती आहे तुमची. सुधरा रे. लोकांना शिकवायला आलेत. गँडू नंबर 3. आता येते एकदम महागँडूकडे. म्हणजे असे तर पूर्ण ही सगळी DBS आहे ना, सगळेच्या सगळे गँडू लोकच आहेत. पण आज अनायसे म्हणजे ह्यांचेच व्हिडिओ एकामागे एक येत होते. तर म्हटलं आज ह्यांचा नंबर लावूया. पण ह्यांच्यामध्ये सगळ्यात मोठीवाली, बडीवाली ज्याला म्हणतो ना आपण, धंदेवाली, तर तिचं मी ऐकलं आणि नेहमीप्रमाणेच, अगं बाई तू काय बोलते, तुला तरी कळतं का, मूर्ख बाई, येडी बाई, हट हुर्र पागल बाई. इतकी अंधश्रद्धा पसरवायची, काही वाटेल ते सांगायचं आणि मग बोलायचं नाही आम्ही तर असं नाही मॅम, मी असं नाही हे करत आहे आणि माझा असा काही हेतू नव्हता आणि मला असं नाही सांगायचं होतं, हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. अगं बाई तू केलंयस ना, तुझ्या पुरतं ठेव ना. काय बोलतो आपण. एकतर म्हणजे ह्या बाईच्या ना बोलण्याला काहीच अर्थ नसतो, काहीच नाही. एकतर आहे ना हिला असं वाटतं की काय माहिती की आपण काय झालोय असं हिला स्वतःलाच वाटतं. म्हणजे मी काय होते आणि मी आता काय आहे आणि मी कुठे होते. तू कुठे होते नाही, तू तिथेच आहेस. अगं जिथे आता तू राहतेस ना त्याची व्हॅल्यू मुंबईच्या गटाराचीच आहे. म्हणजे तेवढंच आहे, काय फार नाही आहे. तिथे पण तू गटाराच्या अलीकडे राहत होतीस, आता तू गटाराच्या पलीकडे राहते, एवढंच. म्हणजे मला त्या जागेचं किंवा त्या शहराचं किंवा जे काही आहे गाव खेडं काय आहे त्याचं नाही, मी फक्त हिच्या बिळापुरतं बोलते. त्याच्यामुळे हिला असं फार काहीतरी वाटतं ना की मी काहीतरी केलंय, मी काहीतरी अचीव केलंय, तर ते काहीतरी वेगळ्याच बबलमध्ये आहे. कारण जाऊ दे आता, म्हणजे काय बोलायचं ना, असं मूर्खांना कुठल्या गोष्टीत असं समजवायला जाऊ नये. पण ते मॅनिफेस्टेशनचं जे काही आजकाल म्हणजे लावलंय, बापरे काय अभ्यास, म्हणजे असं दाखवायला की मी अभ्यास केला आहे ह्याच्यावर आणि मॅनिफेस्टेशन आणि कसं वर्क करतं आणि काय नव्हेच ते काय सांगत होती बाई. काय तर म्हणे मी असं विचार केला होता, असं असेल आणि आज मी इथे बसली आहे. बस बाई बस, हां बस. आणि आपण जेव्हा असं काही आता घराचं, तर कंटिन्यूस घराचाच विचार करायचा म्हणे, कंटिन्यूस तेच विचार करत राहायचं. बाकी कुठला विचारच मनात नाही आणायचा. मला पाहिजे, मला साडी पाहिजे, मला घर पाहिजे, बस एवढंच म्हणायचं. बाकी त्या घरासाठी पैसा कुठून येणार आहे किंवा काय कसं होणार, आपण कसं फेडणार आहे, काय आपलं कितपर्यंत आपण काय करू शकतो, असं नाही. हे सगळे विचार मनात आणायचेच नाही. फक्त विचार करायचा की मला पाहिजे, जे तुम्हाला पाहिजे, जसं पाहिजे, अशी बाल्कनी पाहिजे, इतकं मोठं घर पाहिजे, इतके रूम पाहिजे, इतके बाथरूम पाहिजे, प्रत्येक रूमला लागून काय अजून कोण पाहिजे, तर ते काही कसा काय माझा धंदा एक्सपांड होणार, फक्त तेवढाच विचार करायचा. त्याला कसं काय त्याला पाठबळ लागणार आहे, मुद्दल लागणार आहे, त्याच्यानंतर मग कसं व्याज मी फेडणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा काही विचार नाही करायचा. अशा कुठच्याच गोष्टीचा विचार नाही करायचा ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये खोडा येईल. फक्त विचार करायचं, बस पाहिजे मला. मग ते युनिवर्स सगळ्या गोष्टीची हे घेतं, जबाबदारी घेतं, ते सगळं काही करतं. तो विचार आपण नाही करायचा. आपण फक्त मागायचा, आपण फक्त म्हणजे पाहिजे हाच विचार. हो का, मग तू का नाही घेतलं मग मुंबईला घर, तू का नाही घेतलं मग केपीला घर असं मोठं, मग इथे कशाला ना इथे आली आणि सगळी घाण केलीस कशाला. तिथे तर नवऱ्याजवळ पण राहिली असतीस. म्हणजे तुझ्या मनात हे नव्हतं की आपण मी आणि माझ्या नवऱ्याने एकत्र राहावं वगैरे, असं आपला असं एकत्रित संसार असावा, अशा एका घरात मी नवऱ्याबरोबर राहावं, माझा नवरा पण तिथे असावा, असं काही नाही विचार केलेला तू. मी बसणार, मी असं करणार, माझा हाच विचार केलेला वाटतं तू.
कारण तूच बोलली होती ना की मुंबईला आम्ही एवढी घरं बघितली आणि मग मला लोन घ्यायचं नव्हतं, मला असं नव्हतं करायचं, मला जास्त लोनचं पण हे नको होतं. मी असा विचार करते की जे आपल्याला जे आपल्याकडे आहे त्यातच जे करता येईल तेच करायचं. आणि मी चादर मोठी करण्याचा विचार करते. मी असं आहे त्या चादरीमध्ये पाय ठेवण्याच्या पेक्षा असा विचार करते की माझी चादर मी कशी मोठी करू, कशी खेचू, फाटली तरी चालेल. आणि म्हणून मी लोन वगैरे नाही. आणि तेव्हा तुला लोक म्हणाले पण होते की इतके पैसे असं कोण जमा करतं, लोन तर यावंच लागतं ना, असं जमा थोडीच करतात एवढे करोडोने रुपये. म्हणजे तू आता करोडोमध्ये नाही घेतलं ती गोष्ट वेगळी आहे, कुठे खर्च करावेत ती अक्कल नाही आहे तुझ्याकडे. त्यामुळे ठीक आहे, जे पण काही पण असे लाखो रुपये तरी कोण असं जमा, आणि ते काय असे 2, 4, 5 लाख नाही आहे, म्हणजे दशलाखांमध्ये असं जमा कोण करून ठेवतं. तर मग जेव्हा तू लोकांना सांगते की कुठून काय कसं ते आपण विचार नाही करायचा मॅनिफेस्ट करताना, त्याच्यामुळे आपलं मॅनिफेस्टेशन तुटतं. मग तू का विचार करत होतीस? मग कुठेही काही असं तर माणूस मग काही कुठेही हात ठेवेल आणि म्हणेल की मी मी मला ही गोष्ट पाहिजे म्हणून, बस मला हेच पाहिजे म्हणून, आणि तिला मागेन मी उद्या, मला पाहिजे, कसं काय ते मला माहिती नाही, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. असं थोडी होतं ना, काहीही बोलायचं म्हणून बोलायचं. माणूस विचार नाही करणार का? डोक्यावर आल्यावर मग काय करणार? तुझ्यासारखं धंद्याला लागणार? उगाच आपलं म्हणजे ना लोकांना काहीही बोलायचं, काहीही फसवायचं, काहीही नसताना उगाचच त्या गोरगरिबांना असं दाखवायचं की आपण काय अचीव केलं आहे आणि काय काय नाही. अरे काहीच नाही आहे. काय आहे तुझ्या आयुष्यात? थर्ड क्लास आयुष्य. ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठं अजून कायच्या काय अचीव केलं असतं जर आम्ही तुझ्यासारखं असं पोटाला चिमटे काढून आणि असं भिकार आयुष्य जगलो असतो ना, तर कायच्या काय केलं असतं. अजूनही आम्ही तुझ्या खूप खूप म्हणजे तू विचार नाही करू शकत इतक्या पुढे आहोत आणि नेहमी पुढे राहणार आहोत तुझ्या. त्यामुळे तू कोणाला सांगते, काय सांगते? नुसतं आयुष्यामध्ये नुसतं असं लोकांना दाखवण्यासाठी आयुष्य जगत नाही आम्ही ते फील करतो. आम्ही तो एक एक मोमेंट आम्ही स्वतःसाठी जगतो. तू आहे तुझ्या जिंदगानीवर, तुलाच लखला बसला आयुष्य. आणि काय की असं जे लोक आपल्याशी बोलायला येतात किंवा आपण जेव्हा काहीतरी आपल्याला अचीव करायचं असतं किंवा आपण मॅनिफेस्टेशनच्या फेजमध्ये असतो, तेव्हा जर आपल्याला कोणी काही सांगत असेल, त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी सांगत असतील किंवा काही, तर अशा लोकांना मी सरळ दूर लोटते म्हणे, दूर. मी त्यांना दूर ठेवते. किती किती माणूस घाणं आणि किती आपमतलबी असावा ना. आता तू स्वतः सांगितलेस ही गोष्ट. अगं तुझ्याजवळ येतं तरी कोण येणार आहे? तुझ्याकडे बघून तू वाईब्सच्या गोष्टी करते ना, त्या वाईब्स याव्या लागतात माणसाला कोणाला एखाद्याला आपल्याला एखादी गोष्ट सांगावीशी वाटणं, आणि त्या व्यक्तीकडे जर 4 लोक जर त्यांची अडचण म्हणा किंवा त्यांचे सुखदुःखाचे क्षण घेऊन जर त्यांना ते सांगायला येत असतील ना, तर डेफिनेटली ती वाईब, तो जो ऑरा आहे तो त्या व्यक्तीकडे आहे. ती त्या व्यक्तीची मिळकत आहे. ती त्या व्यक्तीने काहीतरी असं त्या व्यक्तीने इतकी आपुलकी निर्माण केली आहे की समोरच्याला वाटतं की त्या व्यक्तीला येऊन काहीतरी सांगावं. तुला कोणाला वाटणार आहे तुला येऊन सांगावं? तू तर म्हणजे लोकांना दूर करणार, आणि हे तर ती नंतरचीच गोष्ट. पण मुळात येतं कोण तुला? कोण तुझ्या त्या स्टोरीमध्ये जे काही फालतू सांगत असते ना, सिग्नलला हा भेटला, तिकडे तो भेटला, आणि काय त्या धंदा करायला जात होती तर धंद्याच्या तिकडे हे भेटलं, गिराईक भेटलं, गाडीत भेटलं, आणि रस्त्यावर भेटलं, क्रॉस करताना भेटलं. त्या सगळ्या ज्या तुझ्या दंतकथा आहेत त्या व्यतिरिक्त तुला कोणी भेटायला, तुझ्याशी काही 4 शब्द बोलावेत, ही आपुलकी तू लोकांमध्ये निर्माणच केलेली नाही. हे तुझ्याकडे बघून ती वाईबच लोकांना येत नाही. आणि आज तर तू क्लिअर करून टाकलंस की तू तोडून टाकतेस, अशा लोकांशी तू बोलत नाही. आणि जेव्हा तू इथे पण आली होतीस तेव्हा पण मला वाटतं की 4 लोकांनी तुझ्याशी ओळख करावी, तुझ्याशी बोलावं की तू आता नवीन आली आहेस म्हणून. शेजार धर्म म्हणून लोक की 4 बाया तिथल्या बायका तुझ्याशी ओळख करतील ह्या भीतीने तुला ते नको आहे. तुला असं वाटतं मी कोणतरी मोठी हुशार आहे, मी किती गो बाई मी टुकार, आणि जर ह्या बायका माझा फायदा उचलतील आणि ह्या माझ्याशी येतील फ्रेंडशिप करायला म्हणून आधीच बोलून तू मोकळी झालीस
की मला आवडत नाही आणि मी असं जास्त लोकांमध्ये मिक्स होत नाही आणि मी एवढं ओळख नाही, माझं सर्कल खूप छोटं आहे. अगं तुझं सर्कलच नाही आहे. कसलं सर्कल? फक्त आणि फक्त तुझ्या मतलबाचं असेल ना तिथे तू जातेस. आणि ते ना कधी कधी लोकांना ना काही सोल्युशन म्हणजे काही कधी प्रत्येक वेळेला त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना तुमच्याकडनं मिळेलच किंवा मिळावं अशी त्यांना अपेक्षा नसते. पण कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं, फक्त ऐकून घ्यावं, ही फक्त माफक अपेक्षा असते. तेवढं ऐकून पण घेतलं ना तरी पण त्यांना तो दिलासा मिळतो, त्यांना बरं वाटतं, कारण ते कुठेतरी वेंट आउट होतं. तर तो ऐकून घेणारा कान बनण्यासाठी पण आहे ना खूप मोठं मन असावं लागतं. आणि लोक पण अशाच व्यक्तीकडे येतात ज्या व्यक्तीबद्दल त्यांना भरोसा असतो, ज्या व्यक्तीबद्दल त्यांना आत्मीयता असते, त्यांना त्या व्यक्तीबरोबर कम्फर्टेबल वाटतं. तुझ्याबरोबर कोण येणार आहे, तुझ्याजवळ कोण येणार आहे? किती तो लालायकपणा करायचा आणि किती ते ह्याच्यातनं तू किती कुचकी आणि किती शॅलो माइंडसेटची आहेस हे तू दाखवून दिलंस. की मी तर म्हणे असं लोकांना ना हेच करते कारण मला माझं करायचं असतं, कारण मला आणि त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीला. अगं ह्याच्यामध्ये अशा व्यक्ती अशी माइंडसेट असलेली व्यक्ती जर असेल, तिच्या फॅमिलीला कसं काय फळणार आहे, तिच्या फॅमिलीला कसं काय लोक दुवा देणार आहेत, किंवा कसं काय त्या व्यक्तीच्या फॅमिलीला उगाचच म्हणजे मी कोणाच्या कामाला नाही येणार, मी कोणाचं काही ऐकून नाही घेणार, मी कोणाचं चांगलं चिंतणार नाही, पण लोकांनी माझं चिंतायचं, माझ्याबद्दल चांगला विचार करायचा. का भाई, कोण लागून गेलीस तू? आणि मग भिकाऱ्यासारखं यायचं आणि बोलायचं मी कोणाकडे काही मागत नाही, फक्त इतकंच मागते की माझ्या मुलाला हे करा. का तुला जर दुसरं कोण सांगायला आलं, दुसऱ्या कोणाचे काही प्रॉब्लेम्स तू ऐकून घेत नाही, मग तुझ्याबद्दल तुझ्या मुलाबद्दल लोकांनी का चांगला विचार करायचा? लाज नाही वाटत भीक मागताना? आणि काय की सकारात्मक गोष्टी बघायला शिका. म्हणजे तुम्ही जे काही मोबाईलवर असू दे, टी व्हीवर असू दे, जिथे तुम्हाला सकारात्मकता मिळेल तर ते तुम्ही बघा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला निगेटिव्हिटी देतात, ज्या गोष्टी नकारात्मकता देतात, त्यांना बघू नका आणि त्यांना फॉलो करू नका. सगळ्यात आधी तुम्हाला सांगू, सगळ्यात आधी ना ह्यांना बघणं बंद करा. कारण ह्यातनं हेच प्रूव्ह होतंय की ह्यांच्या इतकं नकारात्मक कोणीच नाही. हे म्हणतात, स्पेशली ही म्हणते की मला येऊन कोणाची अशी निगेटिव्हिटी वगैरे सांगू नका. मी जेव्हा त्या फेजमध्ये असते, माझं चांगलं होण्याच्या ह्याच्यात असते, तेव्हा मी अशा लोकांना लांब ठेवते. कोणाचं काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर मी ते ऐकून घेत नाही आणि मला ते नकोच असतं, कारण मला माझं चांगलं करायचं असतं आणि मग ते खंड पाडतं अशा गोष्टी, म्हणून मी दूर राहते. तुम्ही पण अशा, अरे तू दूर राहते पण तू तुझी नेगेटिव्हिटी दुसऱ्यांकडे पास ऑन करतेस, त्याचं काय? कळलं मंडळी? हेच मी तुम्हाला म्हणत होती की नकारात्मक लोकांपासून दूर राहा. आता हिने स्वतःच सांगितलंय, त्यामुळे सगळ्यात आधी हिच्यापासून दूर राहा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडवायचं असेल तर ह्या असल्या लोकांपासून दूर राहा, जे आपलं म्हणून आपली नकारात्मक एनर्जी दुसऱ्यावर ढकलतात किंवा दुसऱ्याकडे पास ऑन करतात. म्हणजे त्यांच्या व्ह्युअर्सकडे, त्यांना जे ऐकतात, त्यांना जे मानतात, त्यांच्याकडे हे लोक पास ऑन करत असतात. जसं मावसाड नेहमी काही ना काहीतरी बोलत असते. आता ही म्हणते की आम्ही असं एकत्र भेटलो, माझे फ्रेंड्स वगैरे, आम्ही असं बोलतच नाही. तुम्ही काय बोलता, काय नाही बोलता, तुम्ही बोलत नाही, तुमचं तर फुल ऑन प्लॅटिंग चालू असतं. तू कोणाला सांगते बाबा? तुझं ते मोठे निबंध वाचले, त्याच्यातनं तुझी जी काही मेंटॅलिटी आहे ते कळली की तू काय मेंटॅलिटीची बाई आहेस. त्यातले शब्द, त्यातली वाक्यरचना, तू लोकांबद्दल काय विचार करते आणि कसं दूर ठेवते म्हणते, पण तू त्यातच बुडालेली असतेस. तू तोच विचार करत असते. 4 लोकांना घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या डांगेत गोळ्या घालून घेतेस. हे तुझे धंदे चाललेले असतात. मी लक्षच देत नाही म्हणून जे काही करत असतेस, त्यावरनं कळतं की तू किती खोटी बाई आहेस. आणि त्या उपरही जाऊन तू लोकांना सतत तू लोकांकडे सगळं हे रडगाणं गाऊन आणि स्वतःचे प्रॉब्लेम सांगून तू लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेत नाही ना, मग तू सोशल मीडियावर बसून स्वतःचे प्रॉब्लेम्स का सांगत असते लोकांना? म्हणजे तू तुझ्या प्रॉब्लेम्स, तुझी जी नेगेटिव्हिटी आहे तू त्यांना पास ऑन करते.
म्हणजे त्यांची वाट लागू दे आणि तुझ्याकडचं तुझा ऑरा क्लीन होऊ दे. हेच तुझं चाललेलं असतं ना, हेच असं काहीतरी, म्हणजे हेच ही शिकत असते, हेच हा विचार करत असते की कसं काय, म्हणजे हे तंत्र मंत्र आणि कसं ते क्लिनिंग आणि कसं दुसऱ्यावर ढकलायचं, स्वतः कसं स्वच्छ हे राहायचं आणि आपली घाण ह्याच्यामध्ये दुसऱ्याच्या आयुष्यात घाण पसरवायची, ह्याच गोष्टींचा विचार ही करत असते. ह्या बाईपासनं मुळात लांब राहा, हिच्या विचारांपासनं लांब राहा, हिच्या व्हिडिओजपासनं लांब राहा. आणि तू जे म्हणतेस की मी फ्रेंड्समध्ये वगैरे असं बोलत नाही आणि कितीही प्रॉब्लेम्स असले तरी पण आम्ही असे विषयच काढत नाही, मग यूट्यूबवर कशाला काढते? याचा अर्थ तुला लोकांकडे ते द्यायचं असतं, म्हणजे त्या तुला बघणाऱ्या व्ह्युअर्सच्या आयुष्यामध्ये खराबी होऊ दे. तुझी जी काही नासकी, जी काही घाण आहे ना, ती त्यांच्या आयुष्याला लागू दे, ती कीड त्यांच्या आयुष्यात पसरू दे. हाच तुझा मोटिव्ह आहे. म्हणून ते गेलेल्या मुलाचं सतत काढत असते, सतत. म्हणजे आपल्या आहे जो मुलगा हयात आहे त्याच्या वाढदिवसाला पण तिने तो विषय सोडला नाही. आजकाल जरा जास्तच करायला लागली आहे. हा बेसिक रूल आहे, ही बेसिक एकदम बेअर मिनिमम गोष्ट आहे जी तुला अवॉइड करायला पाहिजे. तीच तू प्रत्येक वेळेला उकरून काढत असते. त्या जे कोण तुझे गेस्ट आलेले त्यांचं तोंड बघण्यासारखं झालेलं, जेव्हा तू म्हणालीस की 8 वर्षापूर्वी झाले ती गोष्ट आणि 9 दिवसामध्ये काहीतरी गेलं का काय, 9 तासामध्ये, आणि त्यांचं तोंड असं बघण्यासारखं झालेलं. काय मेंटल बाई आहे काही? म्हणजे कशी आहेस ग तू? किती विकृत मनोवृत्तीची आहेस तू, विक्षिप्त विकृत बाई. स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तू त्याच्याच समोर कुठल्या तरी गेलेल्या मुलाचं काहीतरी घेऊन बसलीस आणि फक्त पैसा कमवण्यासाठी तू त्याला पण, म्हणजे गेलेल्याला पण सोडत नाही. इतकं अजिबात तुझ्याबद्दल वाईट नाही वाटत आहे. तुझ्या बाबतीत हेच व्हायला पाहिजे, ह्याहूनही भयंकर व्हायला पाहिजे खरं तर. जे तू नको त्या वेळेला, नको त्या दिवशी, चांगल्या ह्याला तू जे असले काहीतरी विषय काढून जे घाण करतेस ना, तेच तुझ्याकडे परत येणार आहे. अगं तू त्या मुलासाठी काय तू लोकांना प्रार्थना करायला सांगते? व्यर्थ आहे ती प्रार्थना. ज्या मुलाला त्याचं इतकं कम नशीब की त्याला असली आई लाभली, जी आई, अशी आई असताना आणि कोणाची गरजच नाही आहे, कुमाता आहेस तू. घाण बाई, जरा तरी विचार करायचा कुठे आपण काय बोलतोय. वाटच बघत असते. ते म्हणजे ना त्या मजनू भाई सारखं झालंय. मेरी एक टांग नकली थी, मैं हॉकी का सबसे बड़ा प्लेयर था, मेरी एक टांग नकली थी और फिर एक दिन मजनू भाई को गुस्सा आया तो उन्होंने गुस्से से उसी हॉकी स्टिक से मेरी टांग तोड़ दी, तब से ये मेरी टांग नकली है. तसं म्हणजे तुझी स्टोरी झाली आहे की कोणी काही, म्हणजे त्या व्यक्तीने तुला विचारलं होतं की एकच आहे का तुम्हाला मूल? तर हो, आपण जनरली एवढंच बोलतो, हो पहिल्याच भेटीमध्ये, हो एकच आहे विचारलं होतं. होतं का नाही विचारलं होतं तुला? तेच आहे. शाळेच्या वयामध्ये शाळेत गेली असती, कॉलेजच्या वयात कॉलेजला गेली असती ना, तर काहीतरी तुला कळलं असतं. पण तेव्हा दुसरीकडे धंदा करण्यात बिझी होती ना लहानपणापासूनच. नको ती चूक, नको त्या वयात करत होतीस. बापाला कुठे जागा नाही ठेवलीस म्हणून हे असलं सगळं करावं लागतंय. कोण काय विचारतंय संदर्भ न जाणून घेता, न समजून घेता आपली घिसीपिटी स्टोरी चालू करायची काय गरज होती? नाही म्हणजे हे करतं, अजून नाही करतं. होतं विचारलेलं आहे, विचारले ना तुला आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर ना. आणि तू सांगते लोकांना, तू सांगते पॉझिटिव्हिटी पसरवा आणि चांगले विचार बघा आणि चांगले तुझे हे घाण विचारांचं स्वतःजवळ ठेव. रोज रोज येऊन काहीतरी घाण विचार इकडे ओकत असते आणि तेवढं कमी पडलं तर आणि वर जाऊन तिकडे चकाट्या पिटत बसली आणि तिकडे जाऊन आणि वर आणि परत तेच. देव एक देता ते एक काढून घेता, माझ्याकडनं ते काढून घेतलं म्हणून काय झालं आणि असं सगळ्याला मिळत नाही. तुला तर मिळणारच नाही, उभ्या आयुष्यात नाही मिळणार. काय करायचं ते कर, नाहीच मिळणार तुझ्यासारख्या बाईला. जी बाई असे विचार ठेवून जर स्वतःचं भलं होण्याचा विचार करत असेल ना, तिचं कधीच नाही भलं होऊ शकत. तुझ्या 7 पिढ्या लागल्या ना तुझ्याच भाषेत, तरी तुझं कधीच भलं नाही होणार मावसाळ. तू तेरा देख, आली मोठी फालतूबाई, थर्ड क्लास येडीबाई. चल निकल आणि येडीबाई, हट हुर्र पागलबाई. ऑन अ सिरियस नोट, ह्या गँडू लोकांच्या नादाला लागू नका. ह्यांनाच कळत नाही हे काय बडबडत असतात. आत्ता तुम्हाला मी म्हणजे द्यायचं ना अजून एक्झाम्पल, म्हणजे पक्या, ती बंजी, कितीतरी लोक आहेत ह्यांच्यासारखे. काय माहिती कुठून येतात, आज जाते का आकाश आहे. पण एवढ्यावरच थांबते. फक्त लांब राहा बस. ह्यांना ना जास्त सिरियसली घेऊ नका. कारण हे जे काही ही युनिवर्स आणि हे लोक ज्या गोष्टी सांगतात ना, तर ते दोन्ही बाजूने काम करत असतं.
ते जसं पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करतं तसं नेगेटिव्हिटी पण अब्झॉर्ब करतं. सो आता ह्यांना असं वाटतंय की पॉझिटिव्ह 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 आणि आम्ही असं खूप काही अचीव केलं आहे आणि अट्रॅक्ट करतोय वगैरे. तर त्याबरोबरच तुम्ही खूप सारं नेगेटिव्हिटी पण अब्झॉर्ब केलेली आहे आणि ती वेळ आल्यावरती तुम्हाला ते दिसूनच येईल आणि वेळच दाखवेल तुम्हाला. कारण असे जे असतात ना अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले किंवा काही माहिती नसताना गँडू लोक, तर ह्या गँडू लोकांचं हे असंच असतं, यांच्या आयुष्याचे हाल हे असेच असतात. फक्त मेहनत करा, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आपल्या नशिबात लिहिलेलं आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्या वाचून राहणारच नाही. पण मेहनत करणं आपल्या हातात आहे, तेवढंच आपण करायचं, इतकंच मला वाटतं. बाकी सब मोहमाया आहे. असं तर मग मंडळी ह्याच नोटवर आज इथेच थांबते आणि बाकी यांचे डिटेल्ड पॉडकास्ट जे काही आहेत, आज फक्त आणि फक्त गँडू टॉपिकवरच पॉडकास्ट होता. बट जे डिटेल्ड व्हिडिओ वाईज पॉडकास्ट आहेत ते लवकरच मी घेऊन येईन. सो आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासरामा.